गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। समुद्र मंथनाची सगळी कथा राजाला सांगितली आणि त्याच्यानंतर राजाने जो प्रश्न विचारला आहे, या समुद्र मंथनाच्या कथेमध्ये म्हणजे कथेनंतर जे देवदानवांचं युद्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये अमृत मिळाल्यामुळे देवांनी आता स्वर्गावरती विजय प्राप्त केला आहे। ह्या युद्धामध्ये असुरांचा किंवा दैत्यांचा जो राजा आहे बळी, तो खरं तर मृत्युमुखी पडलेला आहे, पण दैत्यांचे जे गुरु आहेत शुक्राचार्य, या शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या आहे। म्हणजे मृत जर कोणी झाला तर त्याला मंत्र सामर्थ्याने पुन्हा जिवंत करता येतं। या संजीवनी विद्येचा उपयोग करून त्यांनी त्या बळीराजाला जिवंत केलेलं आहे। म्हणजे त्यांचा जो राजा आहे त्याचं नाव बळी, त्या बळीला जिवंत केलेलं आहे। आणि आता ह्या बळीनं आपल्यावरती प्रचंड मोठी गुरुकृपा झाली आणि ह्या गुरुकृपेचा परिणाम म्हणून आपल्याला हे आयुष्य प्राप्त झालं। हे लक्षात ठेवून शुक्राचार्यांची भरपूर सेवा केलेली आहे आणि या सेवेचा परिणाम म्हणून त्यानं पुन्हा एकदा सगळं सैन्य उभं केलं आणि पुन्हा स्वर्गावरती राज्य मिळवलं आहे। म्हणजे प्रत्यक्षात त्यांनी समुद्रमंथनाच्या पूर्वी तो स्वर्गाचा राजा आहेच, स्वर्गाचा अधिपती आहेच, युद्धामध्ये मृत्युमुखी पडला, पण गुरूंच्या कृपेमुळे पुन्हा त्याला जीवदान मिळालं संजीवनी विद्येमुळे। आणि त्याने एवढी गुरुसेवा केली की त्या गुरुसेवेचा परिणाम म्हणून पुन्हा त्याला इंद्रपद मिळालं, पुन्हा तो स्वर्गावरती आरूढ झाला। आणि मग ही सगळी वामन भगवंतांचा जो अवतार आहे ना तो त्याच्यानंतरचा आहे, म्हणजे मध्ये बराच मोठा काळ आहे। शुकदेव जेव्हा राजा परीक्षितीला समुद्र मंथनाची कथा सांगत होते आणि ती कथा झाल्यानंतर राजाने प्रश्न विचारला की मी असं ऐकलं आहे की वामन भगवंतांनी बळीराजाकडे त्रिपाद भूमी मागितली। वास्तविक भगवंत तर सगळ्यांचे स्वामी आहेत, म्हणजे सगळ्यात त्यांना काहीच अशक्य नाही आहे, तरीसुद्धा त्यांनी प्रश्न वापरला आहे किंवा शब्द वापरला आहे तो थोडासा इथे चुकीचा आहे। त्यांनी दरिद्र्याप्रमाणे असा शब्द वापरला आहे, पण याचकाप्रमाणे आपण म्हणूयात की त्यांना काहीच अवघड नाही आहे, तरीसुद्धा त्यांनी एखाद्या याचकाप्रमाणे बळीकडे 3 पावलं जागा मागितली आणि ती मिळाल्यानंतरसुद्धा त्यांनी काय केलं तर ते बळीराजाला बंधनामध्ये टाकलं। तर असं का, हे सगळं प्रकरण काय आहे हे मला सांगा। तेव्हा शुकदेवांनी त्याला सांगायला सुरुवात केली की कसं बळीला या शुक्राचार्यांनी पुन्हा आपल्या मंत्र सामर्थ्याने जिवंत केलं आणि त्यानं कशा प्रकारे ती सेना उभी केली सगळी, आणि सेना उभी केल्यानंतर त्यांनी पुन्हा स्वर्गावरती चढाई केली, इंद्राला हरवलं, कारण बळीचं सामर्थ्य किंवा शक्ती सेना एवढी प्रचंड होती की इंद्रालासुद्धा त्याला हरवणं शक्य नव्हतं। तेव्हा इंद्र हतबल झाला आणि तो देवगुरु म्हणजे बृहस्पतींकडे गेलेला आहे। तेव्हा बृहस्पती म्हणाले की तुझ्या शत्रूंचा आत्ता आपण बघतो ना व्यवहारामध्ये सुद्धा
की एखादा काळ आपल्याला अनुकूल असतो, एखादा प्रतिकूल असतो. तसं बृहस्पती म्हणतायत की इंद्रा, आत्ताचा जो काळ आहे तो तुला अनुकूल नाही आहे, तर तुझ्या शत्रूला अनुकूल आहे. तर तेव्हा काही काळ तुला अशा पद्धतीनं व्यतीत करावं लागेल. म्हणजे काय, तर तुला काही काळ लपून राहावं लागेल. आणि मग बळी पुन्हा राज्यावरती बसला. देव लपून बसले असा उल्लेख आहे. लपून बसले याचा अर्थ त्यांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही. युद्धामध्ये जेव्हा पराभव स्वीकारावा लागतो तेव्हा त्याच्याकरता, म्हणजे तो स्वीकारण्याकरता सुद्धा मानसिक तयारी वेगळी करायला लागते. तर त्याच्याकरता देव एकांतामध्ये गेले असं आपण म्हणूया. आणि त्यावेळी देवांची जी माता आहे तिचं नाव आहे अदिती. दिती आणि अदिती. दिती ही दैत्यांची माता आहे आणि अदिती ही देवांची माता आहे. ही अदिती जी आहे ती अस्वस्थ झाली. याचं कारण तिचे पुत्र आहेत ना देव सगळे, त्यामुळे मातेला अस्वस्थता वाटणं हे स्वाभाविक आहे. आणि एकदा कश्यप मुनी जेव्हा समाधीतून म्हणजे ध्यानातून स्थानावरती आले आणि ते जेव्हा अदितीच्या आश्रमात आले, म्हणजे त्यांच्या आश्रमामध्ये परत आले, तेव्हा त्यांनी पाहिलं मुनींनी की ही अदिती नेहमीसारखी दिसत नाही आहे. तिने शृंगार केलेला नाही आहे किंवा चेहऱ्यावरती तिचं तेज नाही आहे. अत्यंत उदासीन अशी ती दिसते. तेव्हा त्यांनी स्वाभाविकपणे आपल्या पत्नीला विचारलं की हे कल्याणी, नेमकं झालंय काय? तू का अशी अस्वस्थ आहेस? याचं कारण तुझ्याकडून जर एखादी वाईट कृती झाली तर तू अस्वस्थ होणं हे स्वाभाविक आहे. पण तसं तुझ्याकडून काही होईल याची मला शंकासुद्धा मनामध्ये येत नाही. म्हणजे तुझ्याकडनं एखादी चुकीची गोष्ट घडणार नाही याची मला खात्री आहे. पण तरीसुद्धा मी तुला विचारतो की असं काही झालं आहे का? किंवा आपल्या घरी कोणी अतिथी आला मी नसताना आणि त्याला तू विनमुख पाठवलं आहेस का? त्याला भोजन दिलेलं नाहीस का? असा काही अपराध तुझ्याकडनं घडला आहे का की ज्याचं दुःख, ज्याची सल तुझ्या मनामध्ये आहे? तेव्हा ती म्हणते की महाराज असं काहीच नाही आहे. गृहस्थाश्रमामध्ये जे काही सांभाळायला पाहिजे ते सगळं मी अगदी व्यवस्थितपणे सांभाळते आहे. पण मला एकच दुःख आहे, ते म्हणजे माझ्या मुलांना अशा पद्धतीनं आत्ता राहावं लागतंय. स्वतःचं घर सोडून त्यांना परागंदा व्हावं लागलं. कोणत्या आईला हे आवडेल की आपल्या मुलांना राहायला घर नाही आहे? आणि त्यामुळे मी सध्या दुःखात आहे. आणि ते स्थान कोणी काढून घेतलं आहे? तर दैत्यांनी काढून घेतलेलं आहे. म्हणजे माझ्या सावत्र मुलं जी आहेत ना त्यांनी हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे मी दुःखी आहे. तेव्हा मला असं काहीतरी आशीर्वाद द्या, अशी काहीतरी मला एखादी आराधना तुम्ही द्या की ज्या योगे मला पुत्रप्राप्ती होईल. पण तो पुत्र कसा असेल तर तो माझ्या आधीच्या पुत्रांना त्यांचं योग्य स्थान मिळवून देणारा असेल. बघा, संतान व्हावं असं तिला वाटतंय. याच्या आधीच्या 1-2 कथा पाहिल्या आपण की संतान प्राप्ती करता, म्हणजे वृत्रासुराची कथा पाहिली, ती पण संतान प्राप्ती करताच केलेला यज्ञ आहे. पण तो कशा करताय? तर तो विध्वंसा करता आहे ना. तर हिनं असं इथे सांगितलेलं नाही आहे की माझ्या
काय सवतीच्या मुलांना त्यांनी मारावं, आपला जो हक्क आहे, आपल्या मुलांचा जो हक्क आहे तो त्यांना परत मिळावा, अशी तिची इथे अपेक्षा आहे. आता कश्यप मुनी म्हणतात की कल्याणी, हे माझ्याही मनात आलं होतं जेव्हा मी तपश्चर्याला बसलो होतो त्यावेळेला मला जेव्हा वाटलं की मला संतान असावं, तेव्हा ही गोष्ट मी ब्रह्मदेवांना विचारली आणि असा पुत्र असावा की जो या सगळ्या म्हणजे भगवान महाविष्णूंसारखा पुत्र असावा, कारण त्याला पुढे पालन करायचं इतर आधीचे जे पुत्र आहेत त्या सगळ्यांचे, म्हणून तो पालन करता म्हणजे भगवान महाविष्णूंसारखा असावा. तेव्हा ब्रह्मदेवांनी जे व्रत सांगितलं ते व्रत मी तुला सांगतो. त्याला पयोव्रत असं म्हणतात. पयोव्रत कधी करायचं आहे हे व्रत? तर फाल्गुन महिन्यामध्ये करायचं व्रत आहे. शुक्ल पक्षात पहिल्या 12 दिवसापर्यंत, शुक्ल पक्षाच्या ज्या पहिल्या 12 तिथी आहेत त्या तिथीमध्ये हे करायचं व्रत आहे. काय करायचं तर हे 12 दिवस फक्त दुग्धप्राशन करायचं आणि भगवान महाविष्णूंची पूजा करायची. जर डुक्कर माहिती आहे आपल्या सगळ्यांना, या डुकरांनी जी माती खणलेली असते नदीच्या काठी आजूबाजूला, ती जर माती मिळाली तर ती माती अमावस्येच्या दिवशी आपल्या सगळ्या अंगाला लावून स्नान करायचं. आणि त्यावेळेला ती माती माती म्हणजे काय आहे तर साक्षात वराह भगवंतांनीच तिला वर आणलेलं आहे. त्यामुळे ती वापरत असताना, जसं आत्ता आपण स्नान करत असताना गंगेचं यमुनेचैव असे काही श्लोक म्हणतो ठराविक, तसं इथे ही माती आपल्या शरीराला लावत असताना काही श्लोक म्हणायला सांगितले. सिनीबाल्यां मृतादित्यं स्नायत क्रोडविदीर्णया यदि लभ्यते वै स्रोतस्येतं मंत्र मुदीरयेत. मी पहिल्यांदा वाचला आहे बरं का हा श्लोक. तुम्हाला सांगत असताना पहिल्यांदा म्हणला. याच्या आधी मी कधी इतक्या कथा झाल्या पण कधीही म्हटलेला नव्हता. याचा अर्थ काय? हे देवी, भूमातेला म्हणायचे, ती मृदा अंगाला लावताना म्हणायचे, हे देवी, प्राण्यांना निवासासाठी जागा देण्याच्या इच्छेने, बघा श्लोकाचा अर्थ काय, प्राण्यांना निवासासाठी जागा देण्याच्या इच्छेने आदिवराहांनी, म्हणजे हा वराह ज्यांनी वर काढलं तुला, त्यातले जे आदिवराह आहेत त्या आदिवराहांनी रसातळातून तुला वर काढले आहे. तुला माझा नमस्कार असो, तू माझी सर्व पापे नष्ट कर, असं म्हणून स्नान करायचं आणि नित्यनैमित्तिक कर्म करून भगवंतांची पूजा अर्चा करायची. ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करायचा आणि पुढे फाल्गुन महिन्यातलं व्रत आहे, त्यामुळे प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत पुन्हा काही नियम पाळायचे. म्हणजे जमिनीवर झोपायचं, 3 वेळा स्नान करायचं, असे काय काय ज्याला शरीरशुद्धी करता नियम सांगितले जातात. मग दान करायचं, गोदान करायचं, आचार्यांना काही द्यायचं, ऋत्विजांना काही द्यायचं, वस्त्रदान सांगितले, अलंकार दान सांगितले.
ही सुद्धा भगवंतांची आराधना म्हणूनच करायची आहे. आणि हे केल्यानंतर पुढे म्हणजे मंत्रजाप तर रोज करायचाच आहे, पण आपली इंद्रिय ताब्यात ठेवून शुद्ध भावयुक्त चित्ताने चांगल्या प्रकारे अशा पद्धतीनं अनुष्ठान करून अधिक वेळ भगवंतांच्या आराधनेमध्ये घालवायचं आहे. हे व्रत भगवंतांना संतुष्ट करणारे असल्यामुळे या व्रताचं नाव सर्व यज्ञ किंवा सर्व व्रत. आणि म्हणून पहिल्यांदा मी सांगितलं की दुग्धप्राशन करायचं आहे, पयो, म्हणून याला पयोव्रत असं आहे. हीच भगवंतांची श्रेष्ठ आराधना आहे. आणि या तपाचं किंवा सगळ्या व्रताचं मुख्य सार काय आहे तर ते दान आहे. म्हणून व्रत पूर्तता झाली की दान दक्षिणा द्यायला सांगितलं. असं सगळं तिला सांगितलं. अशा पद्धतीनं तू भगवंतांची आराधना कर, लवकरात लवकर भगवंत तुझ्यावरती प्रसन्न होतील, असा उपदेश केला. आणि मग अदिती माता फाल्गुन महिन्याच्या ह्या व्रताला तिने सुरुवात केली. तिनं अगदी काटेकोरपणे सगळे नियम पाळले आणि यथाकाल तिला गर्भधारणा झाली आहे. आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून आता बघा, व्रत सांगितलं आहे फाल्गुन महिन्यामध्ये. आणि भगवंतांचं प्रगटीकरण आहे विजयाद्वादशीला. विजयाद्वादशी कधी येते माहिती आहे? कोणाला माहिती आहे का कुठल्या महिन्यात येते? माहिती आहे का? हो किंवा नाही असं सांगा. विजयाद्वादशी येते भाद्रपद महिन्यामध्ये. या विजयाद्वादशीला म्हणजे भाद्रपद महिन्यामधली जी द्वादशीची तिथी आहे शुक्ल पक्षातली, त्या तिथीला म्हणतात विजयाद्वादशी. त्या विजयाद्वादशीला तिथे भगवंतांनी अवतार धारण केला असा उल्लेख आहे बरं का. म्हणजे वामन भगवंत आदितीच्या गर्भातून प्रगट झाल्याचे पाहिले असा उल्लेख आहे. आदितीनं ते पाहिलं की आपल्या उदरामधून पुत्रप्राप्ती होती आहे, पण प्रत्यक्षामध्ये तिला ते वाटलंय भगवंतांनी काय म्हणतात आत्ताच्या भाषेमध्ये, तो अनुभव मातेला दिला आहे पुत्रप्राप्तीचा जो आहे तो, पण तिथे योगमायेनं भगवंतांनी शरीर धारण केलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे खूप पटपट मोठे झाले, म्हणजे शरीर धारण केलं आणि एकदम ते 8 वर्षाचे झाले असा उल्लेख. 8 वर्षाचे वामन भगवंत प्रगट झाले. बटुरूप आहे आणि ते पाहिलं आणि सगळ्यांना इतका आनंद झाला, कारण ती ऋषींनी भरलेला आश्रम आहे तो सगळा. ऋषींना आनंद झाला, कश्यपांना आनंद झाला आणि लगेच तिथे त्यांच्यावरती बाकी सगळे संस्कार होऊन
उपनयन संस्कार झालेला आहे. ह्या उपनयन संस्कारामध्ये उपनयन हा संस्कार सांगितला आहे बरं का, मौंजी बंधन तो फक्त आता फोटो काढण्यापुरता मर्यादित राहिलेला आहे दुर्दैवाने. पण तेव्हा कोणी कोणी काय काय दिलं ह्या वामन भगवंतांना त्याची यादी आहे. प्रत्यक्ष सूर्यनारायणांनी स्वतः वामन भगवंतांना गायत्रीचा उपदेश केलेला आहे. देवगुरु बृहस्पती जे आहेत त्यांनी यज्ञोपवीत दिलेलं आहे. कश्यपांनी त्यांना मेखला दिलेली आहे. पृथ्वीनं ध्यानाकरता बसण्याकरता म्हणून कृष्णाजीन दिलेलं आहे. चंद्रानी दंड दिलेला आहे. आदितीने कौपिन आणि कटिवस्त्र दिलं. वामन भगवंतांच्या हातामध्ये आपण जी छत्री पाहतो, जे छत्र पाहतो ते छत्र आकाशाने दिलेलं आहे. ब्रह्मदेवांनी कमंडलू दिला. सप्तर्षींनी त्यांना कुश नावाची जी वनस्पती आहे ती दिली. सरस्वतीने प्रत्यक्ष रुद्राक्षाची माळा अर्पण केली. आणि कुबेर जो आहे प्रत्यक्ष, ह्या कुबेराने त्यांना भिक्षेकरता पात्र दिलं. आणि त्या पात्रामध्ये पहिली भिक्षा जी घातली आहे ती भगवती पार्वती मातेनं घातलेली भिक्षा आहे. वास्तविक हा जो अवतार आहे भगवंतांचा वामन अवतार, तो एका विशिष्ट कार्याकरता झालेला आहे. त्याच्यामुळे हे सगळं त्यांनी घेतलं आणि जिथे हा बळीराजा अश्वमेध यज्ञ करत होता, 100 अश्वमेध झाले म्हणजे 100 यज्ञ सफल झाले की तो पुढच्या वेळेला इंद्र होणार म्हणून इंद्र अस्वस्थ आहे. कारण त्याचे 99 अश्वमेध झालेले आहेत असा उल्लेख आहे. आणि आता 100वा चालू आहे. त्याच वेळेला बरोबर वामन भगवंत नर्मदा नदीच्या उत्तर तटावरती भृगुकच्छ नावाचं ठिकाण आहे. भृगुकच्छ या ठिकाणी तिथे तो यज्ञ चालू होता. आणि बळीराजा त्या यज्ञामधली सगळी तयारी आहे ती पाहतोय. आणि तेवढ्यात लांबून चालत येणारे वामन भगवंत दिसले, जणू प्रत्यक्ष दुसरा सूर्यच. एवढं तेज त्यांचं होतं. मौंजी बंधन नुकतंच झालं आहे त्यामुळे तो घेरा आहे, शेंडी आहे आणि अत्यंत सुंदर दिसणारा असा तो कुमार आपल्याकडे चालत येतो. हे पाहिल्यानंतर बळीला असं वाटलं की माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या यज्ञाचं सार्थक झालं, सगळ्या यज्ञाचं पुण्य एकत्र आलं आणि ते पुण्य संचितच जणू माझ्याकडे चालत येते की काय. यज्ञाचे काही नियम आहेत. जेव्हा आपण एखादा यज्ञ करतो ना तेव्हा यज्ञाचे काही नियम. यज्ञ करत असताना जो कोणी अतिथी दारामध्ये येईल त्यांनी जे काही मागितलेलं आहे ते आपण त्याला दिलं पाहिजे. आणि ते चांगल्या मनाने दिलं पाहिजे. आपण काय करतो, आपण ते सगळं गुरुजींकडनं करून घेतो आणि काय ते सांगतील ते दक्षिणा देतो आणि त्यांच्या पाठीमागे म्हणतो काय एवढी दक्षिणा घेतात, काय एवढा खर्च येतो काय याला. अशी जर आपली प्रवृत्ती असेल तर आपले यज्ञ कसे काय सफल होतील. तुमच्याकरता तुम्ही केलं की नाही हे सगळं, का ते तुमच्या घरी आले होते मेनू कार्ड घेऊन, नाही ना. मग आपण कसं काय म्हणू शकतो अशा गोष्टी. असो, बळीराजाकडे
याचक म्हणून वामन भगवंत गेलेले आहेत. बळीराजाने त्यांना बसवलं, आसन दिलं, शरण धुतले, नमस्कार केला, सगळ्या कुटुंबाला बोलवलं की आत्ता आपल्याकडे आता यज्ञ पूर्णत्वाकडे जाणार आहे आणि बटू आलेले आहेत, वामन बटू आलेले आहेत, तेव्हा सगळ्यांनी नमस्काराला या. आपल्याला माहिती असेल आजसुद्धा मुंजी बंधन ज्या वेळेला होतं तेव्हा तो जो बटू आहे त्याला बसवलं जातं आणि त्याच्या अंगठ्यावरून पायाच्या तीर्थ सोडतात आणि ते हातामध्ये घेतात. प्रत्यक्ष वामन भगवंत त्या काळापुरते त्या बटूच्या रूपामध्ये तिथे आलेले असतात, म्हणून त्याचं तीर्थ घेण्याची पद्धत आहे. आमच्याकडे मला आठवतं आहे लहानपणी म्हणजे पूजा व्हायची तेव्हा अगदी मला जुनं आठवतं आहे की म्हणजे आधी पाणी घालायचं देवांवरती, मग दूध, मग पुन्हा पाणी, शुद्धोदक स्नानं समर्पयामि. तर ते काय झाडाला घालण्यापूर्वी आमची आजी त्यातलं तीर्थ म्हणून 2 पळ्या काढून ठेवायची की तीर्थ म्हणून हे दे, किंवा ती घ्यायची स्वतः. आम्हाला अनेक वेळा दिल्याचं मला आठवतं आहे. तर लक्षात घ्या, हा संस्कार आहे आपल्याकडे तीर्थाचा. आज आपण देवळात गेलो ना, देवळात जर पूजा झाली असेल तर गुरुजी म्हणतात तीर्थ घ्या, तर आपण ते घेतो, आपलं असा आवाज काढतो आणि पिऊन टाकतो. तीर्थ घेत असताना ती जी तिथली इष्टदेवता आहे ते तीर्थ घेण्याचे काही श्लोक आहेत, तर ते श्लोक म्हणायचे असतात आणि मग ते तीर्थ प्राशन करायचं असतं. ते घेत असताना त्याचा असा आवाज होणार नाही. काही खूप छोटे छोटे नियम आहेत, तर ते पाळायचे असतात. तर आता मुळात ही संकल्पनाच राहिलेली नसल्यामुळे ते कसं काय आपण पुढच्या पिढीकडे देणार आहोत हा एक मोठा प्रश्न आहे. किंवा त्यांनाही तेवढा त्यात रस नाही, कारण आपले आईवडीलच काही करत नाही आहेत. आणि जसं मी म्हणालो की संस्कार हे काही सांगून होत नाहीत, संस्कार हे प्रत्यक्ष दाखवावे लागतात, करावे लागतात. तर ते आता आपल्याकडेच राहिलेले नाही आहेत. त्याच्यामुळे आपण काय करणार पुढच्या पिढीवरती हा एक वेगळा प्रश्न आहे. असो, बळीराजाने सगळ्या कुटुंबाला त्या ब्राह्मण कुमाराच्या दर्शनाला बोलवलं आणि नमस्कार करून बळीराजा म्हणाला, ब्राह्मण कुमार, तुमचं स्वागत आहे माझ्या राज्यामध्ये, मी तुम्हाला नमस्कार करतो. मला असं वाटतंय की माझ्या सगळ्या जन्मजन्मांची तपश्चर्या पूर्ण झाली आणि त्या तपश्चर्येचं फळ साकार रूपामध्ये मला आज बघायला मिळालं. आणि तुमच्या या छोट्याशा मृदू चरणांनी ही जी जमीन आहे इथली जिथे मी यज्ञ करतोय ती पवित्र झाली. ब्राह्मण हा सर्वांमध्ये पूज्य मानलेला आहे आणि तुम्ही आज माझ्याकडे यज्ञ चालू असताना आलेला आहात, तेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे याचक म्हणून आलेला आहात. तेव्हा तुम्ही काय मागाल ते देण्याची तयारी. तुम्ही गाय मागा, घोडे मागा, घर मागा, किंवा एखादं गाव मागा. तुम्हाला काय पाहिजे असेल ते तुम्ही माझ्याकडून मागून घ्या की ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तुम्ही अशा राजाच्या राज्यात आला आहात की ज्याच्याकडे एकदा मागितल्यानंतर पुन्हा कोणाकडे भिक्षा मागण्याची वेळ कोणावरही येत नाही. वामन भगवंत हसले आणि म्हणाले, राजा बरोबर आहे, तू अगदी जे म्हणतोयस ना माझ्याकडनं काही गोष्टी मागून घ्या, ते स्वाभाविकपणे तुझ्या कुळाला अत्यंत शोभणार आहे. तुझे आजोबा कोण होते तर भक्तश्रेष्ठ प्रल्हाद, प्रल्हादाचा पुत्र विरोचन, विरोचनाचा पुत्र बळी. प्रल्हाद हे तुझे आजोबा आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे असलेली उदारता ही स्वाभाविकपणे तुझ्याकडे आलेली आहे. तेव्हा तुझ्या वंशात कोणीही धैर्यहीन नाही, कोणीही कंजूस नाही आणि तुझ्या वंशामध्ये तुझ्या पूर्वजांमध्ये कोणीही
अशा पद्धतीनं एखादी गोष्ट मागितली आहे एखाद्या याचकानं आणि तुझ्या परंपरेमध्ये कोणी त्याला नाही म्हटले हेही मला आठवत नाही, पण राजा मी काय मागणार तुझ्याकडे, पण तरीही तू मला आपणहून म्हणतोयस की तुम्ही काहीतरी मागून घ्या. तेव्हा मी वास्तविक तू श्रेष्ठ आहेस, तू अनेक गोष्टी मला सांगितल्यास, पण मी फक्त माझ्याकरता म्हणून माझ्या 3 पायांनी पुरेल एवढी भूमी मागून घेतो. त्रिपाद भूमीचं दान मला दे. पदानी त्रीणी दैत्येंद्र, हे दैत्येंद्रा मला माझ्या पायाने मोजून त्रिपाद भूमी दे. तेव्हा राजाने काय केलंय, या वामन भगवंतांची अवहेलना केली. म्हणाला, हे बटू तू वास्तविक तुझं जे बोलणं आहे, तू माझ्याशी जे आधी बोललास ते एखाद्या तपोवृद्धासारखं आहे, ज्ञानवृद्धासारखं आहे, परंतु तुझी बुद्धी जी आहे ना ती अजून लहान मुलासारखीच आहे. याचं कारण तुला तुझा फायदा किंवा तोटा काहीच समजत नाही. अरे माझ्याकडे आज देण्याकरता मी एकमात्र अधिपती आहे या तिन्ही लोकांचा. पृथ्वीवरती माझं साम्राज्य आहे, स्वर्गावरती माझं साम्राज्य आहे, पाताळावरती माझं साम्राज्य आहे. या तिन्ही लोकांचा मी स्वामी असताना तू माझ्याकडे काय मागून घेतोयस, तर फक्त त्रिपाद भूमी, तू अजून काहीतरी माग. तेव्हा वामन भगवंत म्हणतात की राजा, जो त्रिपाद भूमीमध्ये संतुष्ट नाही त्याला अजून कितीही मिळालं तरी तो काही संतुष्ट होणार नाही. आणि हे सगळं त्यांचं चालू असताना दैत्यगुरु जे शुक्राचार्य आहेत त्यांच्या लक्षात आलं की हा जो बटू अवतारातला आहे तो कोणी सामान्य नाही, ते प्रत्यक्ष भगवान महाविष्णू आहेत. या बळीनंतर त्यांना सांगितलं की तुम्ही काय पाहिजे तुम्हाला ते मागून घ्या, मी या त्रैलोक्याचा अधिपती आहे, मी तुम्हाला काय पाहिजे ते देईन. आणि आता हे भगवान महाविष्णू आहेत असं म्हटल्यानंतर शुक्राचार्यांनी ह्या बळीला बोलवलं आणि बळीला म्हणाले, बळी तू आत्ता जे राजाला सांगितलंस, आत्ता जे वामन भगवंतांना सांगितलंस, बटूला जे सांगितलंस ते तुझे शब्द फिरव. याचं कारण हा सामान्य नाही, हे साक्षात महाविष्णू आहे. बळी म्हणाला, हे जर महाविष्णू असतील आणि हे जर माझ्या दारामध्ये याचक म्हणून आले असतील तर याच्यापेक्षा माझं वेगळं भाग्य काय. शुक्राचार्य पुन्हा पुन्हा बळीला सांगतायत, बळी तू तुझा शब्द फिरव. ते शब्द फिरवल्याचं जे काही पातक आहे, म्हणजे मी देईन असं जे तू म्हणाला ते सांग की मी देणार नाही, असे शब्द फिरव. फक्त ते शब्द फिरवल्यानंतर जे काही पातक लागतं त्या पातकाकरता काय प्रायश्चित्त घ्यायचं हे मी तुला सांगतो बळी, पण तू काही तुझा शब्द पाळू नकोस. तेव्हा बळी म्हणाला की माझा देह पडला तरी चालेल, पण मी माझा शब्द काही फिरवणार नाही. गुरुदेव, युद्धात पाठ न दाखवता आपले प्राण देणारे अनेक जण आहेत, परंतु बघा, युद्धामध्ये पाठ न दाखवता आपले प्राण देणारे अनेक जण आहेत, परंतु एखादी सत्पात्र व्यक्ती समोर असताना तिला दान देण्या इतके उदार ह्या पृथ्वीवरती नाही. बघा, आपल्या सगळ्यांबद्दल खरं तर बळीराजा किती ठामपणे बोललाय, नाही का. आपण आपलं काही द्यायला तयार नसतो बघा,
त्यातल्या त्यात आपण काय करतो, कीर्तन प्रवचन ऐकल्यानंतर नाही का नोटा हल्ली असतात, नाणी नसतात. मग त्यातल्या त्यात कोणती नोट खराब आहे, म्हणलेली आहे, ती बरोबर अशा वेळेला बाहेर येते बघा. आमचे गुरुजी फार फार कडक बोलतात बरं का याबद्दल. मी खरं तर असे विषय बोलत नाही, पण आमच्या गुरुजींची मला एका फार आठवण येते. ते म्हणतात बाजारात जी नाणी चालत नाहीत ना ती कीर्तनकारांच्या पुढ्यात असतात म्हणाले. काय आहे, कीर्तन झालं की काय लोक टाकतात की आता याची काही किंमत फारशी बाजारात राहिलेली नाही आहे, ते देतात बरं का. नाही, काय दुर्दैव आहे बघा आपल्या, हे आपल्या विचारसरणीचं दुर्दैव आहे बरं का. आपली फार संकुचित विचारसरणी. मी नेहमी सांगतो, नेहमी दुसऱ्याला देताना चांगलं द्यावं. आपण वापरतो का हो 50 रुपयाची वस्तू 100 रुपयाचा शर्ट घालतो का मी? नाही ना घालत. मग समोरचा कसा काय वापरेल ना? बघा ना, त्यातल्या त्यात हलकं दाखवा, द्यायचंच आहे. ही जी आपली मानसिकता आहे ना ती फार चुकीची आहे बरं का. नेहमी लक्षात ठेवा, नेहमी देताना दुसऱ्याला चांगलं द्यावं, नाहीतर देऊ नये. त्याची काही अपेक्षा नाही आहे तुमच्याकडून. कोणता कीर्तनकार प्रवचनकार म्हणतो तुम्ही आता ऐकलत ना, तुम्ही मला अमुक अमुक दिलं पाहिजे बरं का. हे आपण आपल्या श्रद्धेपोटी, आपल्या आस्थेपोटी देत असतो. आपली समर्पण भावना जी आहे ती जागृत राहावी म्हणून त्याला देत असतो. आपल्याला समर्पणाची सवय लागावी म्हणून त्याला देत असतो. तेव्हा मी तर वर्गातल्या सगळ्यांना म्हणेन बरं का, आणि म्हणेन म्हणजे मी हे करतोय म्हणून मी सांगतोय तुम्हाला, मी नुसतं म्हणतोय असं नाही. महिन्यातला एक दिवस ठरवा आणि जिथे कुठे अशा पद्धतीचं काही कीर्तन प्रवचन चालू आहे ना तिथे तुम्हाला जे शक्य आहे आर्थिक स्वरूपामध्ये ते त्या कीर्तनकार प्रवचनकार त्याचे जर साथीदार असतील, अहो साथीदारांना काय अगदी 50-50 रुपये दिले ना तुम्ही तरी ते खुश होतात बरं का. त्यांना तुम्ही काय दिलं आहे ह्याच्यावरती नसतं, त्यांना कोणी बाकी देत नाही, ते तुम्ही देता, त्यांना इतकं बरं वाटतं ना. मी स्वतः नारद मंदिरामध्ये माझा एक दिवस ठरलेला आहे, त्या दिवशी जातो, कोण जे काही कीर्तनकार आहेत त्यांना काय द्यायचं ते देतो, 2 साथीदार आहेत त्यांना काय द्यायचं ते देतो, ते खुश होतात बरं का. आणि ते मला म्हणतात बुवा पुढच्या महिन्यात पण बरं का. लक्षात घ्या, ज्याचं कुटुंब ह्यावरती अवलंबून आहे ना त्याला ते 50 रुपये सुद्धा खूप मोठे आहेत. लक्षात घ्या, त्याच्याकरता 50 रुपये 100 रुपये 500 रुपये खूप मोठी अमाऊंट आहे, कारण त्याचं घर सगळं या सगळ्यावरती चालतं. असो, बळीराजानं त्रिपाद भूमी देण्याचं मान्य केलं आणि त्याच्याकरता त्यानं आता उदक सोडावं लागतं. मी नुसतं दिली असं म्हणत नाही, तर पाणी घ्यायचं आणि सोडायचं. तर त्याची जी झारी होती सोन्याची, त्या सोन्याच्या झारीमध्ये हे शुक्राचार्य जाऊन लपले. झारीतलं जिथनं पाणी बाहेर पडतं ना तिथे. का तर आपल्या शिष्याला शेवटपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी ही गुरुची आहे. म्हणून शुक्राचार्यांनी सूक्ष्म रूप घेतलं आणि ते त्या झारीच्या मुखाला जाऊन बसले आणि पाणी बाहेर येईना हातावरती, उदक येईना. म्हणून बळीराजानं काय केलं, तिथली एक सुवर्णाची छोटी काठी उचलली सोन्याची आणि ती त्या झारीच्या जिथून पाणी बाहेर पडतं ना तिथे घातली. तेव्हा शुक्राचार्यांचा एक डोळा फुटला असा उल्लेख आहे. म्हणून आपण तुम्ही जर सिरियलमध्ये पाहिलं तर दैत्यांचे जे गुरु आहेत ना शुक्राचार्य, त्यांचा एक डोळा फुटलेला दाखवतात किंवा मोठी जखम दाखवतात बघा. कोणतीही तुम्ही सिरियल काढून बघा, त्यात ज्यांचा थोडासा अभ्यास आहे ते बरोबर ते शुक्राचार्यांचा डोळा फुटलेला दाखवतात. हा शुक्राचार्यांचा डोळा ह्या वेळेला त्यांच्या डोळ्याला इजा झालेली आहे. इथून रक्ताची धार आली. मग शुक्राचार्य पुन्हा गुप्त रूपाने बाहेर आले आणि निघून गेले. तिथे बळीला त्यांनी शाप दिला की तू माझं ऐकलेलं नाही आहेस, तुझं सगळं राज्य भ्रष्ट होशील, राज्य हिरावून घेतलं जाईल आणि मी तुला त्रिपाद भूमी देण्याचं
वचन देतो असं म्हणून हातावरनं उदक सोडलं आणि त्या बटू वामनानं जे 8 वर्षाचे होते त्यांनी मोठा 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 आकार घ्यायला सुरुवात केली. सगळ्या दिशा व्यापल्या. एका पायाने त्यांनी संपूर्ण पृथ्वी व्यापली असा उल्लेख आहे. दुसरा पाय त्यांनी जो ठेवला तो स्वर्गावरती ठेवला. स्वर्गलोक सगळा व्यापला. आणि आता बळीला वामन भगवंत म्हणतात की राजा, तू मला त्रिपाद भूमी द्यायचं कबूल केलेलं आहेस, तेव्हा माझ्या 2 पायातच तुझं राज्य जिकडे आहे ते सगळं माझ्या ताब्यात आलेलं आहे. तेव्हा मी आता तिसरा पाय कुठे ठेवू, म्हणजे तिसरं पाऊल ठेवू कुठे माझं, हे तुम्हाला सांग. तेव्हा बळीराजानं आपलं मस्तक भगवंतांसमोर पुढे झुकवलं आणि म्हणाला, मी तुम्हाला त्रिपाद भूमीचा संकल्प केलेला आहे. 2 पावलात तुम्ही सगळं व्यापलं, तुम्ही तिसरं पाऊल माझ्या मस्तकावरती ठेवा आणि माझ्यावर सुद्धा तुमची सत्ता प्रस्थापित करा. तेव्हा भगवंतांनी आपलं पाऊल जे आहे ते बळीच्या मस्तकावरती ठेवलं आणि त्याला जमिनीमध्ये आतमध्ये दाबलं. अतल वितल सुतल, सुतल लोकामध्ये 3ऱ्या लोकापर्यंत पाताळातल्या त्याला आतमध्ये ढकललं. आणि आता भगवंत बळीराजाला म्हणतात की राजा, तू कोणत्याही परिस्थितीमध्ये तुझं वचन मोडलं नाहीस. म्हणजे तुला तुझ्या गुरूंनी सांगितलं की मी लहान मुलगा नाही, मी साक्षात विष्णू आहे. तर तेव्हा हे माहिती असून सुद्धा राजा तू त्यांचं ऐकलं नाहीस आणि आपल्या वचनाला जागलास, म्हणून राजा मी द्वारपाल म्हणून तुझ्या बंधनामध्ये आता इथून पुढे काम करीन. म्हणजे बलीला तर त्यांनी पाताळामध्ये पाठवलंच. अतल वितल सुतल तला तर पाताळ लोकामध्ये पाठवलं, क्षमा करा. बळीला पाताळामध्ये पाठवलं आणि या पाताळ लोकाच्या जिथे बळीचं राज्य आहे तिथे आता द्वारपाल म्हणून भगवंत उभे आहेत. पुढे या भगवंतांची सुटका झालेली आहे. पण वामन भगवंतांची कथा कुठपर्यंत येते तर इथपर्यंत बळीला त्यांनी त्या लोकांमध्ये ढकललं आणि पुन्हा एकदा देव स्वर्गावरती बसले. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.